नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकर यांच्या बहिणीने प्रचंड धक्कादायक खळबळजनक असे खुलासे केलेत। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे खळबळजनक खुलासे केलेत। बघूयात ते काय म्हणतात। तर त्याचं आता इथं येणं म्हणजे ह्या मंथमध्ये झाल्यानंतर ओळख झाल्यानंतर पण म्हणजे तिने थोडंसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती। त्याच्यानंतर तिने म्हणजे त्याला प्रपोज वगैरे केलं होतं 15 दिवसापूर्वी आणि मी काल जे बोललो त्याचा राग आला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो। हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये, आमच्याकडे प्रूफ आहेत। पण ती ना खूप ब्लॅकमेल करत होती त्याला। ते सगळं मिळेल तुम्हाला, नंतर समजेल, सगळं आहे आमच्याकडं। त्याच्यानंतर मग त्याने त्याचे म्हणजे कॉल येत होता, नंतर त्याने रिसिव्ह नाही केले। शेवटचे कॉल त्याला येत होते, तिने थोडंसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती। त्याच्यानंतर तिने म्हणजे त्याला प्रपोज वगैरे केलं होतं 15 दिवसापूर्वी। पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या। आम्ही सगळेच कॉन्टॅक्टमध्ये असायचो त्यांना म्हणजे टेन्शन असायचे, डिस्टर्ब असायचे, ते सांगायचे पण जॉबमध्ये खूप टेन्शन असतं, सोपं नसतं असं ते सांगायच्या। म्हणजे ह्या मंथमध्ये झाल्यानंतर ओळख झाल्यानंतर पण म्हणजे तेव्हा ते म्हणले तुम्ही फोटो व्यवस्थित, डॉक्टर बोलले त्याला तुम्ही फोटो व्यवस्थित काढले नाहीत वगैरे। तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलला, तुला कळत नाही का असं, मॅडम असं बोलू नका, मला आवडत नाही, तो एवढंच बोलला। त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं, खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये, तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते। भयाने स्पष्ट सांगितलं होतं, मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते, त्याला दादा म्हणतात, आम्हाला दिदी दादा, असं काय नाहीये, आपली फॅमिली असं नाही का। त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता, त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं। त्याच्यानंतर आत्ता आम्ही शनिवारी आलो की आम्हाला दुसरं टेन्शन, पर्सनली टेन्शन आहे, एवढंच बोलत होते ते त्याला। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला। न्यूज 18 लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही क्षणचित्र दाखवली आहेत। संपूर्ण मुलाखत तुम्ही न्यूज 18 लोकमत या चॅनलवरती बघू शकता। तर मंडळी, संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आता मोठे खुलासे हे समोर येत आहेत। संपदा मुंडे या हॉटेलमध्ये का राहायला गेल्या? त्यांनी रात्री 1:30 वाजता हॉटेलचं चेक इन का केलं? दिवाळीच्या दिवशी काय घडलं होतं? त्यानंतर प्रशांत बनकर याला कायमचे सततचे मिस कॉल्स काय येत होते? आणि यामध्ये अतिशय खळबळजनक खुलासा प्रशांत बनकर यांच्या बहिणीने केलाय, तो म्हणजे की डॉक्टर संपदा मुंडे यांनी प्रशांत बनकर यांना प्रपोज केलेलं होतं। 15 ते 20 दिवसांपूर्वी प्रपोज केलं होतं, असा धक्कादायक खुलासा त्यांनी या ठिकाणी केला। तर प्रशांत बनकर आणि डॉक्टर यांच्या संदर्भाने काय रेफरन्स आहे? तर रेफरन्स असा आहे, डॉक्टर या ज्या वेळेस त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी बीड येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉक्टर मुंडे या फलटण येथील दवाखान्यामध्ये ज्यावेळेस रुजू झाल्या, त्यावेळेस प्रशांत बनकर यांच्या घरी त्यांचे आईवडील, त्यांचा एक भाऊ आणि प्रशांत बनकर असं ते कुटुंब, आणि त्या कुटुंबाच्या समवेत पेइंग गेस्ट म्हणून या डॉक्टर मुंडे त्या ठिकाणी राहायला गेलेल्या होत्या। आता तिथे राहत असताना हा जो प्रशांत बनकर आहे, हा त्या ठिकाणी वास्तव्याला नव्हता। नोकरी आणि इतर कामकाजानिमित्त तो बाहेर असल्याचं त्यांच्या बहिणीकडनं सांगण्यात आलं। त्याचबरोबर त्यांच्या आईकडनं देखील तशी माहिती देण्यात आली की प्रशांत हा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी घरी आलेला होता। आता आला असता 15 दिवसांपूर्वी डॉक्टर मुंडे यांनी प्रशांतला प्रपोज केलं होतं, असा धक्कादायक खुलासा प्रशांतच्या भगिनी त्यांनी केलेला आहे। आणि हा खुलासा केल्यानंतर पुढे दिवाळीच्या दिवशी झालेला इन्सिडेंट देखील त्यांनी सांगितला। तो इन्सिडेंट काय होता की दिवाळीच्या दिवशी आम्ही लक्ष्मीपूजन केलं,
म्हणजे त्यांनी लक्ष्मीपूजन केलं, मी तर माझ्या घरी होते असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे प्रशांतने त्यांचे फोटो काढले. डॉक्टर मुंडे यांचे प्रशांतने फोटो काढले आणि ते फोटो चांगले आले नाही म्हणून डॉक्टर मुंडे या प्रशांत यांना ओरडून बोलल्या असं देखील त्यांच्या भगिनीने या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. ओरडून बोलल्यानंतर प्रशांत याने मॅडम तुम्ही असं मला बोलू नका असं देखील सांगितलं. आता मी ज्या वेळेस आईकडे यायचे असं प्रशांतच्या ज्या भगिनी आहेत ज्यांचा व्हिडिओ आपण पाहिला आहे त्या सांगतात की मी ज्या वेळेस आईकडे यायचे त्यावेळेस माझे आणि डॉक्टर मुंडे यांचे बहिणीसारखे नाते झाले होते. तर त्या कायम स्ट्रेसमध्ये असायच्या, कायम तणावामध्ये असायच्या आणि हे असताना त्या असंख्य वेळा त्या सांगायच्या की नोकरीचं किती टेन्शन असतं, नोकरीचा किती तणाव असतो आणि या सगळ्या तणावात मी पण प्रचंड तणावामध्ये आहे असं त्या आम्हाला सांगायच्या असं प्रशांतच्या भगिनी यांनी न्यूज 18 लोकमतशी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पुढे त्या असंही म्हणतात की प्रशांतचे आणि डॉक्टर मुंडे यांचे वारंवार संपर्क व्हायचे. तसे काही कॉल डिटेल्स आणि कॉल हिस्ट्री आमच्याकडे आहे. आता CDR मधनं देखील तशा गोष्टी बाहेर येतात. शेकडो कॉल्स हे त्या रात्री झालेले होते, प्रशांत सोबत झालेले होते असं देखील समोर येतं आहे. आणि ही गोष्ट प्रशांत यांच्या भगिनी यांनी सांगितली. आता ही गोष्ट अधोरेखित होते की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी डॉक्टर मुंडे यांनी प्रशांतला विविध कॉल केलेले होते, खूप सारे कॉल्स केलेले होते, पण तो त्या कॉलला उत्तर देत नव्हता. आता जर का या डॉक्टर मुंडे यांनी प्रशांतला प्रपोज केलेलं होतं तर त्यांच्यामध्ये संभाषण हे निश्चितच असू शकतं, असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ते त्याला ब्लॅकमेल करत होती असं देखील विधान प्रशांतच्या भगिनींनी केलेलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं हे मोठे मोठे गौप्यस्फोट आता सध्या करण्यात येतात. प्रशांत बनकर यांच्या भगिनीकडनं हे मोठे गौप्यस्फोट समोर येत आहेत आणि यातच त्यांनी केलेले हे आरोप या तपासाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. तपासामध्ये काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर एकंदरीत न्यूज 18 लोकमत यांच्याशी केलेल्या बातचीतमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी जाणवल्या असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही अवश्य नोंद करा. या गोष्टीला वेगळं काही वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय का हे देखील नमूद करा. शिवाय प्रशांत जो आहे तो कुठल्या तरी खासदाराच्या संपर्कात होता आणि जे काही दाखले दवाखान्यामधनं पाहिजे असतात ते दाखले मिळवण्यासाठी, आपल्या मनमर्जीचे दाखले मिळवण्यासाठी डॉक्टर मुंडे यांच्यावरती दबाव टाकण्यात येत होता का, तसं त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहून ठेवलेलं आहे. या प्रशांतचं आणि PSIचं नाव त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हा प्रशांत त्यांच्यावरती दबाव टाकत होता का, ज्या ठिकाणी ह्या पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या तिथे यांचं काही संभाषण, यांची काही मैत्री होती का, या सगळ्या गोष्टींचा खुलासा चौकशी अंती पुढे येणारच आहे. त्याचबरोबर प्रशांत त्यांच्या बहीण ज्या म्हणतात की तसे पुरावे आमच्याकडे आहेत, तिने टॉर्चर केलं होतं, ब्लॅकमेल केलं होतं असं देखील त्या सांगतात. या सगळ्या गोष्टींमधनं आता निश्चितच पोलीस तपासातनं खूप साऱ्या गोष्टी समोर येणार आहेत, पण ही माहिती देखील अतिशय महत्त्वाची आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.